नमस्कार. पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा विचार मनात आलाय. खूप छान. पण उमेदवारी अर्ज आणि ती सगळी प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते नाही का? काळजी नसावी. आपण याच प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. निर्णय पक्का झालाय, निवडणूक लढवायची आहे. हां, खरंच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. लोकशाहीमध्ये थेट सहभागी होण्याचं हे एक मोठं पाऊल आहे आणि या प्रवासात सगळी माहिती व्यवस्थित आणि अचूक असणं फार गरजेचं आहे. आपला उद्देश एकदम सरळ आहे. ही जी काही कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे ना, ती सोपी करायची. म्हणजे मग उमेदवाराला आपला सगळा वेळ आणि ताकद निवडणुकीच्या खऱ्या तयारीवर लावता येईल. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण पाया तपासूया. म्हणजे अर्ज भरण्याआधी उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहे की नाही हे तपासावं लागेल. चला तर मग बघूया नक्की काय आहेत हे पात्रतेचे निकष. बरं, तर इथे काही अगदी बेसिक पण खूप महत्त्वाच्या अटी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे उमेदवार भारतीय नागरिक असावा. दुसरं, त्यांचं नाव पंचायत समितीच्या मतदार यादीत असणं बंधनकारक आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणताही सरकारी कर थकीत नसावा आणि उमेदवार सरकारी नोकरीतही नसावा. तसंच कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी आणि हो, कुटुंब नियोजनाच्या नियमांनुसार 2पेक्षा जास्त मुलं नसणंही अनिवार्य आहे. आणि हा आकडा तर लक्षातच ठेवा, 21. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असायलाच हवं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा निकष आहे. पात्रता तपासली. आता वळूया कागदपत्रांच्या तयारीकडे. याला आपण नॉमिनेशन टूलकिट बनवणं असंही म्हणू शकतो. प्रत्येक कागद खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे ह्या भागावर नीट लक्ष देऊया. पहिली पायरी आहे आपली ओळख सिद्ध करण्याची. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून उमेदवारी अर्ज घ्यावा लागतो. त्यासोबत अलीकडचे म्हणजे लेटेस्ट 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि आयडी प्रूफ म्हणून मतदार ओळखपत्र आणि आधार किंवा पॅन कार्डची एक कॉपी जोडावी लागेल. आता दुसरी पायरी जी आपली पात्रता सिद्ध करते. उमेदवार त्या भागातील मतदार आहे याचा पुरावा म्हणून मतदार यादीचा उतारा लागतो. वयाच्या पुरावासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी काहीही चालेल. आणि हो, निवडणुकीच्या खर्चासाठी एक नवीन बँक खातं उघडावं लागतं. त्याच्या पासबुकची कॉपीसुद्धा द्यावी लागते. तिसरी पायरी आहे घोषणापत्रांची. यात काही गोष्टी आपल्याला स्वतः लिहून द्याव्या लागतात, जसं की उमेदवाराला 2पेक्षा जास्त मुलं नाहीत, घरी शौचालय आहे आणि त्याचा वापरही होतो आणि कोणताही कर थकीत नाही. ही सगळी घोषणापत्र खूप महत्त्वाची आहेत. आता आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल. ते म्हणजे शपथपत्र किंवा ॲफिडेव्हिट. हा फक्त एक कागद नाहीये, तर लोकांप्रती उमेदवाराच्या पारदर्शकतेची ही पहिली आणि सगळ्यात मोठी कसोटी आहे असं समजा. याचं महत्त्व या एका वाक्यात दडलेलं आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण यातूनच उमेदवार स्वतःबद्दलची सगळी माहिती जनतेसमोर उघड करतो. आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे शपथपत्र अत्यंत काळजीपूर्वक आणि 100% खरी माहिती देऊन भरावं लागतं. मग ह्या शपथपत्रात नक्की काय काय माहिती द्यायची असते? तर उमेदवारावर काही गुन्हेगारी प्रकरणं आहेत का? त्याची एकूण संपत्ती किती आणि कर्ज किती आहे? शिक्षण किती झालंय? आणि सरकारी नोकरीत नसल्याचं प्रमाणपत्र. ही सगळी माहिती सार्वजनिक केली जाते, जेणेकरून मतदार विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतील. आता जर उमेदवार आरक्षित जागेवरून निवडणूक लढवत असेल, तर त्यांना काही विशेष कागदपत्रांची गरज लागते. चला पाहूया की वेगवेगळ्या वर्गांसाठी कोणते पुरावे लागतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे दोन्ही अनिवार्य आहेत. ओबीसी आणि व्हीजेएनटी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट लागतं. आणि जर उमेदवार एखाद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असेल, तर पक्षाकडून मिळणारा अधिकृत बी फॉर्म सादर करावा लागतो, जो हे सिद्ध करतो की तो पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. चला, सगळी कागदपत्र गोळा झाली आहेत. आता आपण अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. शेवटची तयारी पण तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे इथे अजिबात घाई करायची नाही. उमेदवारी अर्ज भरताना एक अनामत रक्कम म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. जनरल उमेदवारांसाठी ही रक्कम आहे 500 रुपये. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ती आहे 250 रुपये. आणि हो, निवडणुकीत ठराविक मतं मिळाली की ही रक्कम परतही मिळते. आणि अर्ज सबमिट करण्याआधी ही फायनल चेकलिस्ट एकदा नक्की बघा. अर्ज पूर्ण भरलाय का? सगळ्या डॉक्युमेंट्सच्या कॉपीज जोडल्या आहेत का? शपथपत्र आणि घोषणापत्रांवर सही केली आहे का? आणि अनामत रकमेची पावती सोबत आहे ना? ही छोटीशी तपासणी ऐन वेळेस होणारी धावपळ आणि चुका टाळू शकते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कागदपत्रांची पूर्तता फक्त एक फॉर्मॅलिटी नाहीये. ही एका मोठ्या भूमिकेसाठी, लोकशाहीतील एका जबाबदारीच्या भूमिकेसाठी केलेली एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची तयारी आहे. या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.